काय तुम्ही कधी रव्यामध्ये दही घालून ही पौष्टिक अशी रेसिपी बनवली आहे का? एकदा जर बनवली ना, आठवड्यातून 2-3 वेळा बनवाल आणि इडली डोसा तर विसरून जाल. काय करायचं, 1 वाटी रवा घ्यायचा, अर्धी वाटी दही घालायचं, 1 वाटी पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवायचं, 10 मिनिटाकरता बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल तापलं की मोहरी घालायची, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालायची, छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा परतला की टोमॅटो घालून परतून घ्यायचं. आता इथे आपलं हे साहित्य परतून झालेलं आहे आणि इकडे रवासुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे. सर्व परतून घेतलेल्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या, मिक्स करून घ्यायच्या. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आवडीप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या वापरू शकतात. चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करायचं. सर्वात शेवटी इनो घालून मिक्स करायचं. आता गॅसवरती तडका पॅन ठेवा. त्यामध्ये तेल किंवा तूप टाका. तयार केलेलं मिश्रण 2-3 चमचे भरायचं, झाकण ठेवायचं. मध्यम गॅसवरती याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. 1-2 मिनिटानंतर झाकण काढायचं, पलटी करायचं. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं. मस्त असा इथं आपला झटपट पौष्टिक कमीत कमी तेलामध्ये डोसा तयार झालेला आहे. खूपच छान बनतो. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा डोसा तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा असाच खाल्ला तरी सुद्धा चवीला खूप छान लागतो. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा.